राक्षेवर कारवाई, पंचांवर का नाही? महाराष्ट्र केसरीत मॅच फिक्सिंग. महाराष्ट्र केसरी स्पर्धाच बेकायदा. त्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे. ऐकलं? हा संताप आहे डबल महाराष्ट्र केसरी आणि ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटलांचा. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांनी एकतर्फी निर्णय घेत शिवराज राक्षेला पराभूत ठरवल्यानं संतापलेल्या राक्षेनं पंचांना लाथ मारली होती. त्यानंतर राक्षेला 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं. तर शिवीगाळ करणाऱ्या आणि चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचांवर कारवाई करण्याची मागणी राक्षेनं केली आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटलांनी पंचांना गोळ्या घालायला हव्या अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. पंचांनी आधी डिक्लेअर तिथं करायचं होतं, व्हिडिओ दाखवून की बाबा व्हिडिओ बघून मग कुस्तीचा निर्णय घ्यायचा होता. मग तुम्ही आधीच निर्णय दिला नंतर तुम्ही चूक दाखवताय. माझं एवढंच मत आहे की तुम्ही जशी माझ्यावर निलंबनाची कारवाई केलीत ना, तशीच पंचांवर पण काहीतरी आक्षेप तुम्ही घेतला पाहिजे. शिवराजने खरं असल्या आज त्याच्यावर जो अन्याय झालाय त्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे. त्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे. अशा पद्धतीने जर विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या घटना सगळ्या थांबतील अन्यायाच्या. अहिल्यानगरमध्ये भरलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ या तुल्यबळ मल्लांमध्ये सेमीफायनल लढत झाली. मात्र आखाड्यात नेमकं काय घडलं पाहूयात. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोहोळ विरुद्ध राक्षे आमने सामने होते. 44व्या सेकंदाला मोहोळनं राक्षेवर मानेची ढाक डाव टाकला. ढाक डावानं राक्षे खाली पडला आणि 48व्या सेकंदाला मोहोळला विजयी घोषित केलं. आंतरराष्ट्रीय नियमानुसार दोन्ही खांदे न टेकल्यानं राक्षेचा निकालावर आक्षेप होता. पंचांनी आक्षेप फेटाळला आणि राक्षेनं पंचांना लाथ मारली. आपल्यावर अन्याय झाल्याच्या भावनेतून राक्षेनं पंचांना लाथ मारल्यामुळं त्याला 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं. मात्र राक्षेच्या निलंबनाचा निषेध करत आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू काका पवारांनी थेट महाराष्ट्र केसरी स्पर्धा आणि त्यातील सर्टिफिकेट बेकायदेशीर असल्याचा दावा केलाय. पंचावर पण बंदी टाकली पाहिजे ना, त्यालाही कळायला पाहिजे ना की मी काय केली चूक आणि काय नाही. तुम्ही एकाच बघून एकाला टाकणार का बंदी? भाऊ त्याला राग अनावर झाला नसेल त्या टायमाला की तुम्ही दाखवत नाही म्हणल्याच्या नंतर त्याला राग आगार म्हणजे साहजिक असतं कोणाचं. महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही मानाची कुस्ती मानली जाते. या स्पर्धेवरही मॅच फिक्सिंगचा आरोप होतोय. पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे केवळ राक्षेवर अन्याय झाला नाही तर इतर मल्लांचंही मानसिक खच्चीकरण होण्याची शक्यता आहे. तसंच या पक्षपातामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धा बदनाम होत असून या स्पर्धेचं पावित्र्य राखण्यासाठी सर्व दोषींवर कारवाई होण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.